शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आपल्या पिकामध्ये आपण मुळीची वाढ म्हटलं की आपल्याला एक तर फुलविक ऍसिड आठवतं किंवा ह्युमिक ऍसिड आठवतं। आपल्या पिकामध्ये जर आपल्याला जबरदस्त रिझल्ट हे बघायचे असले तर आपण ह्युमिक ऍसिड वापरला पाहिजे का फुलविक ऍसिड वापरलं पाहिजे। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण ह्युमिक ऍसिड व फुलविक ऍसिड मध्ये काय फरक आहे, आपल्या पिकाची पांढरी मुळी वाढण्यासाठी आपण ह्युमिक ऍसिड वापरलं पाहिजे का फुलविक ऍसिड वापरलं पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण फुलविक ऍसिड विषयी संपूर्ण माहिती बघू। मित्रांनो, फुलविक ऍसिड हे पिवळसर कलरचं असतं, ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळतं व त्याचबरोबर हे आपले जे काही मुख्य अन्नद्रव्य आहे, मग नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे जे काही मुख्य अन्नद्रव्य आहे त्यांना अपटेक करायला मदत करतं। त्याचबरोबर हे जमिनीतून जेव्हा काढलं जातं त्याचा अणूंचा आकार खूप मोठा असतो। जेव्हा त्याच्यावर प्रोसेसिंग होती त्या प्रोसेसिंग केल्यानंतर जे काही फुलविक ऍसिडचा अणूंचा आकार छोटा होतो व ते पाण्यात विरघळायला अत्यंत जलद प्रकारे पाण्यात विरघळतं। त्याचबरोबर जर आपण आपल्या पिकामध्ये फुलविक ऍसिडचा वापर केला तर आपल्या पिकामध्ये 20 पेक्षा जास्त अन्नद्रव्य आपल्या पिकाला उपलब्ध होतं। मग त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, बोरॉन, सल्फर, मॅग्नेशियम, अमायनो ऍसिड हे जे काही अन्नद्रव्य आहे आपल्या पिकाला जमिनीतून उपलब्ध होतं। त्याचबरोबर फुलविक ऍसिडमुळे आपल्या पिकामधले जे काही पेशी विभाजन आहे ते सुद्धा व्यवस्थित होते। साहजिकच आहे, जर पेशी विभाजन जर जास्त झालं तर आपल्या पिकाची वाढ व्यवस्थित होणार आहे, त्याला फुलधारणा फळधारणा ही व्यवस्थित होणार आहे व आपल्या उत्पादनात वाढ होणार आहे। दुसरं म्हणजे याचा वापर आपण जमिनीतूनही करू शकतो आणि स्प्रे वाटही करू शकतो। पण मित्रांनो, आपण याचा जमिनीतून वापर कमी केला पाहिजे व आपण याचा स्प्रे वाटर जर वापर जास्त केला तर आपल्याला आपल्या पिकामध्ये त्याचे भरपूर असे चांगले रिझल्ट बघायला मिळतात। त्याचबरोबर याचा वापर आपण केला जास्त मर्यादेच्या बाहेर जर वापर केला तर आपल्या पिकावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात। त्याच्यामुळं आपल्या पिकामध्ये फुलविक ऍसिडचा वापर आपण मर्यादेत प्रमाणे केला पाहिजे। दुसरं म्हणजे यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण ह्युमिक ऍसिड पेक्षा कमी असतं। त्याचबरोबर हे पाण्यामध्ये संपूर्णपणे विरघळते। तर मित्रांनो, हे झाले फुलविक ऍसिड विषयी माहिती। दुसरं म्हणजे आता फुलविक ऍसिडचे आपल्या पिकामध्ये काय फायदे आहे, जमिनीसाठी काय फायदे आहे। मित्रांनो, फुलविक ऍसिड मुळे आपल्या पिकामध्ये जे काही अन्नद्रव्य जी काही मुळांना शोषण्याची जी काही क्षमता आहे ती वाढल्या जाते। त्याचबरोबर माती ही भुसभुशीत होते। पिकांना प्रकाश संश्लेषणासाठी फुलविक ऍसिड हे मदत करतं। त्याच्यामुळे आपण आपल्या पिकामध्ये फुलविक ऍसिडचा जास्त हा वापर केला पाहिजे। तर मित्रांनो, त्याचबरोबर फुलविक ऍसिड वापरत असताना आपल्याला 50% जास्त किंवा 80% जास्त असलेलं जे काही फुलविक ऍसिड आहे ते तुम्ही कोणत्याही प्रोडक्ट वापरू शकता, पण ते एक तर 50% त्यात फुलविक ऍसिडचं प्रमाण जास्त पाहिजे किंवा 80% जास्त पाहिजे। मित्र, आपण आता ह्युमिक ऍसिड विषयी माहिती बघू। मित्रांनो, ह्युमिक ऍसिडचा कलर हा काळा असतो। यामध्ये जे काही ह्युमिक ऍसिड असतं हे फुलविक ऍसिडच्या तुलनेत पाण्यामध्ये कमी विरघळतं। त्याचबरोबर ह्युमिक ऍसिडचं जे काही मुख्य काम आहे ते माती सुधारणं, मुळावर त्याचा परिणाम मुळं हे मजबूत होतात व आपल्या पिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते। त्याचबरोबर याचा आपण स्प्रे वाटर वापर थोडा कमी केला पाहिजे व जमिनी वाटर त्याचा वापर जास्त केला पाहिजे। दुसरं म्हणजे आपण जमिनीत आपण तयार करायच्या वेळेस जर ग्रॅन्युलर फॉर्म मधलं जे काही ह्युमिक ऍसिड जे काही टाकू ते आपल्या पिकासाठी अत्यंत एक नंबर असं राहील। आपल्या पिकामध्ये त्याचे भरपूर असे फायदे त्या ठिकाणी दिसून येतात। त्यामध्ये मग पांढऱ्या मुळीचा जे काही पांढरी मुळी जास्त वाढणं, पिकाची वाढ जबरदस्त होणे, पिकाला फुटवे जबरदस्त होणे हे काही परिणाम आपल्या जे काही चांगले परिणाम आपल्या पिकामध्ये आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर ह्युमिक ऍसिडचा वापरत असताना आपण कधीच त्याच्यासोबत जे काही कीटकनाशक म्हणा किंवा बुरशीनाशक जे काय आहे त्याचा वापर हा केला नाही पाहिजे। ह्युमिक ऍसिड आपण सेपरेटलीच वापरलं पाहिजे। मित्रांनो, ह्युमिक ऍसिड जेव्हा खदानीतून काढलं जातं तेव्हा ते प्युअर फॉर्म मध्ये असलं, आपण जर प्युअर असलेलं जे काही ह्युमिक ऍसिड आहे ते डायरेक्ट आपल्या पिकामध्ये वापरू शकत नाही, कारण की ते इतकं शुद्ध असतं की ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही। त्याच्यामुळे त्याला जेव्हा खाणीतून काढलं जातं त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाते व त्याच्यामध्ये पोटॅशियम मिक्स केल्यानंतर जे आपण बाजारामध्ये विविध कंपन्या पोटॅशियम जे काही ह्युमिड येतं 90% 85% ते आपण ह्युमिक ऍसिड वापरू शकतो। त्याचबरोबर हे आपल्या पिकामध्ये पांढरी मुळी वाढीसाठी जबरदस्त काम करतं। त्याचबरोबर याच्यात जे काही सेंद्रिय कर्ब आहे त्याचं प्रमाण
फुलविक ऍसिड पेक्षा जास्त असतं. फुलविक ऍसिड मध्ये ते खूपच कमी असतं किंवा नसल्याचं जमे असतं. त्याचबरोबर मित्रांनो, ह्युमिक ऍसिडमुळे आपल्या पिकाची जी काही आपटेक करायची जी काही क्षमता असते मुळांची ती वाढल्या जाते. मग जी काही माती आहे ती भुसभुशीत होते. त्या ह्युमिक ऍसिडमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असल्यामुळे आपल्या पिकामध्ये गांडूळ, जी काही उपयुक्त ज्या काही बुरशी आहे, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते आपल्या जमिनीमध्ये खूप जास्त वाढतात व आपल्या पिकामध्ये त्यांचा सर्वात जास्त फायदा आपल्याला दिसून येतो. आपल्या पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढून पिकांचे फुटवे वाढतात, पिकाचं उत्पादन वाढायला मदत होती. तर मित्रांनो, आपण ह्युमिक ऍसिड व फुलविक ऍसिड यामधला जो काही फरक आहे तो या व्हिडिओमध्ये बघितला. मित्रांनो, आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्या पिकासाठी आपल्याला ह्युमिक ऍसिड वापरायचं आहे का फुलविक ऍसिड वापरायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.